नमस्कार स्वामी भक्तांनो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे मनात स्वामींची भक्ती करणाऱ्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात. कितीही संकट आले तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार आणि लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. स्वामी समर्थांचा अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे काही अनमोल विचार खास तुमच्यासाठी. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनातील प्रेरणादायी संदेश आज आपण पाहूया. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही असे काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. उगाच भीतोसी भये हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, आकाराने जो लावी भक्तीसी, बोलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरळतो. कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हारू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते स्वामी. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी करणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींनाच सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या प्रत्येक कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे दुसऱ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. श्री स्वामी समर्थ. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार नाही येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये, कारण
काळ इतका समर्थशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला पण जास्त भाग्य लागतं. मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काही फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्की अवधूत हे स्मूर्तगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्वाशी सृष्टीसी आकरणे, जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम राहते. सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालतात. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. कोणी माझे वाईट करतंय हे त्याचं कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म. नात्यांच्या गर्दीत नेहमी तेच एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.